गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तत्समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समामि। वही समोर जरा की अंधाराचं होतं नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं, मानावे किती उपकार साहेब तुम्ही संविधान दिलं। ज्योतिबांच्या विचारधारा टिकवण्यासाठी, निरक्षरेचं कलंक पुसण्यासाठी तुम्ही वेचलं आयुष्य सर्वसामान्यांच्या सुखासाठी, सर्वसामान्यांच्या सुखासाठी। हा लोकांची बंधुता राष्ट्रभावना वाढत जाईल। रोज पहाटे सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील की तुमची। आज जर मला काही संदेश द्यायचा असेल तर हा असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की प्रत्येक समाजाने शिकावं, संघटित व्हावं, त्याचप्रमाणे प्रत्येक समाज शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे। प्रत्येक क्षेत्रामध्ये वकील असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, कलेक्टर असो, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने काम केलं पाहिजे। तेच विश्वास आणि आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून नक्कीच त्यांचं जे स्वप्न आहे ते आपण पूर्ण करूयात आणि त्यांचे जे विचारधारा आहेत ते देखील डोळ्यासमोर ठेवूयात। एवढंच बोलून मी माझी त्या निमित्ताने जी आत्ताशी मॅडमने सांगितले आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी पण सांगितलेल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि एकत्र या, अशा पद्धतीने ह्या एक वेळेचा मी अर्थ घेतला आणि आपल्या संस्थेकडून लहान मुलांसाठी म्हणून आता सध्या त्या वही आणि पेन ह्याचं वाटप करतोय आपण आणि इथून पुढे त्यांना शिक्षणाची गोडी लागावी असा हा संदेश मी देतो। आंबेडकर आमचा मान, आंबेडकर आमची शान, सार केले शान दान, आंबेडकर आमचा प्राण। साधू संत पंडित ज्ञानी, अमेरिका इंग्लंड सार झुकतात रे आपोआप रे। माझा भीमराव मालक चालक, या भारताचा बाप रे। भारत स्वतंत्र झाला पण घटना नव्हती त्याला, गांधी नेहरू हात जोडूनी म्हणतील हा घटना बाबाला। संविधान हा ग्रंथ लिहिला, सुख नाही त्यात जगाने पाहिला, त्यात समानतेच माप रे। माझा भीमराव मालक चालक, या भारताचा बाप रे। भारताचं काम करीतो कंपनीत माझा भाऊ, 8 तासात केले काम, असे किती अधिकार जाऊ। दिवाळी बोनस भीमवारी म्हणून साजरी करता दिवाळी, तुझा संसार हाती पटाप रे। माझा भीमराव मालक चालक, या भारताचा बाप रे। भारताचा झेंडा तिरंगा लाल किल्ल्यावरती डोले, तिरंग्यातलं अशोक चक्र आज जय भीम बोले। स्त्री पुरुष समानता रमेशाची गुणगुणाय गाता, जिथे तिथे भीमाची छाप रे। माझा भीमराव मालक चालक, या भारताचा बाप रे। जय हिंद जय भारत। लाखो घरांचा उद्धार झाला, दिन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्या संविधान रूपी समतेचा अधिकार दिला। सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे प्रेक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या मित्र सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या समोर ज्ञानाचे तेजस्वी सांगणार आहे। सूर्य दिन दलितांच्या कैवारी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, हा महादेव संदेश देणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे आहे। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला। त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट
बॅरिस्टर ह्या उच्च पदव्या मिळवल्या आणि दलित समाजाला भीमशक्ती प्रदान केली. 14 एप्रिल निमित्त भाषण सादर करणार आहे, ते तुम्ही ऐकून घ्यावे. 14 अप्रैल यह सिर्फ एक तारीख नहीं है, यह उस महान इंसान का जन्मदिन है जिसने करोड़ों लोगों को इंसान होने का हक दिया. जब शिक्षा कुछ लोगों तक सीमित थी, जब बराबरी एक सपना थी, तभी एक नाम सामने आया, डॉक्टर भीमराव रामजी आम्बेडकर. उन्होंने सिर्फ किताबें नहीं लिखी, उन्होंने करोड़ों लोगों की किस्मत बदली, मजदूरों का काम 12 से 8 घंटे करवाया और हमें दिया भारत का सबसे बड़ा लिखित संविधान. तो इस 14 अप्रैल सिर्फ उन्हें याद मत करो, उनके विचारों को अपनाओ. मंदिर बनेगा तो राम रहीम और आशा मंदिर बनेगा तो राम रहीम और आशा राम निकलेंगे. और अगर स्कूल बनेगा तो डॉक्टर भीमराव रामजी आम्बेडकर और डॉक्टर APJ अब्दुल कलाम निकलेंगे. और अगर स्कूल बनेगा तो डॉक्टर भीमराव रामजी आम्बेडकर और डॉक्टर APJ अब्दुल कलाम निकलेंगे. जाता जाता आपल्या आंबेडकरांची भीमरचना. घटनापती, सुवर्णरत्न, शिल्पकार, क्रांतिकारक, क्रांतिसूर्य, शिल्परत्न, बोधिसत्व, लोकनायक, भारतरत्न, महामानव, युग पुरुष, न्यायमूर्ती, कायदे पंडित, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय श्री जय. त्याचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव रामजी आंबेडकर. लाखात नाही तर जगात एक होते, लाखात नाही तर जगात एक होते. पुजारी कोणाच्या हाताखाली? पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली? ट्रस्टी राज्य सरकाराच्या हाताखाली. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली? राज्य सरकार केंद्र सरकाराच्या हाताखाली. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली. संसद कोणाच्या हाताखाली? संसद राष्ट्रपतीच्या हाताखाली. आणि राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली. अरे हे मलाच नाही तर सगळ्या जगांना दिसते. त्या मूर्तीकडे जरा नीट निरखून पहा. संविधान कोणाच्या हाताखाली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताखाली. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. प्रगती राजू कोळी आहे. आज 14 एप्रिल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई. हे दीन दलित समाजासाठी समाजासाठी अनेक होती. हॉलपेक्षाही त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा एक होता. असं रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर. लाखात नाही तर जगात एक होता. दीनदलितांचा उद्धार केला जीवाचे रान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान. केला 14 तयाचं सत्याग्रह, केले मनुस्मृतीचे दहन, अशा या महामानवाला करतो मी नमन. सन्माननीय व्यासपीठावरील वंदनीय गुरुनाथ पहिले कायदा मंत्री, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शंकाला तोंडणाऱ्या उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योती पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच आपल्या अलौकिक विद्वतेचा वापर समाजासाठी करणारा पहिला महामानव, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपला देह गोरगरीब जनतेच्या दलितांच्या सुखासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजासाठी आणि देशसेवेसाठी चंदनासमान भिजवला असे महान व्यक्तिमत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. एवढे बोलून मी माझ्या भाषण